समालोचक आपले सर्वांचे मित्र आतिश पाटील। धन्यवाद सर। हॅलो, जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ, ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर लिहिलेलं पेल्य ते राजा शंभू छत्रपती। आज या केजनच्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या 3 वीरपुत्रांना मी आतिश पाटील नतमस्तक होऊन या स्पर्धेमध्ये तमाम रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय। मित्रहो, 3 गाव एकत्र येऊन कुठलीही शृंखला बांधणं अतिशय कठीण कार्य आहे, परंतु जी संकल्पना मनामध्ये आली ती संकल्पना सत्यामध्ये उतरवली आणि गेली 5 वर्ष केजन धमाका या ठिकाणी अंमलात आणला जात आहे। तर नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपल्याला वारंवार आवाज दिला जातोय, आपण कोणत्याही प्रकारचा वेळ। तर नक्कीच प्रणाल वॉरियर्सचा 12वा खेळाडू आलाय बारक्या कांबळे, आपण 12वा खेळाडू पाठवायचा आहे या ठिकाणी। बारक्या कांबळेसाठी पहिला चेंडू, या ठिकाणी पहिल्या चेंडूवर जर षटकार लगावला तर 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे कामोठ्याच्या भाऊजी यांच्याकडून। ओटो आतिश सर। तर चलतोय सामन्याकडे, वळतोय पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू, अतिशय चांगली गती, चांगली उचली या ठिकाणी पाहायला मिळते। पंचांकडून वार केलं जात आहे कारण डोक्याच्या वरून चेंडू बाउन्स झाला, त्यावर वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला। पहिल्या चेंडूची निर्धाव सांगता या ठिकाणी झाली आहे। मागचा सामना बारक्या कांबळे हा संघ पराभूत झाला, परंतु या सामन्यामध्ये त्यांना ते दमखम दाखवावं लागेल। या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा सामना ठरेल। यावेळी चांगला चेंडू अपील केलं जाते पंचांकडे, आशेच्या किरणानं पाहिलं, पंचाने दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आणले, वाईट चेंडूचा इशारा दिला जातोय। आपण पाहतोय चालू असलेला सामना प्रणाल वॉरियर्स विपक्ष किंग्स ऑफ कामोठे या 2 संघादरम्यान असलेली ही लढत। सायंकाळचं सत्र आता सुरू होतं मित्रांनो। दुपारच्या सत्रानंतर या सामन्यामध्ये, या प्रतियोगितेमध्ये खूप आनंद येणार आहे। यावेळेस मोठा फटका लांगण क्षेत्राच्या दिशेने जातोय। या स्पर्धेतील आजच्या या महत्त्वाच्या सामन्यातील हा षटकार थँक्यू अंकित चिपलेकर पहिलं षटक प्रगतीपथावर, अनिकेत चिपलेकर पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असेल। आपण पाहतोय सलामीची जोडी निकेश आणि बारक्या कांबळे, रायगड टेनिस क्रिकेटचा बादशाह, रायगड टेनिस क्रिकेटचा स्टार खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं, आणि असा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवर आहे। मागच्या सामन्यामध्ये अपयश, या सामन्यामध्ये वचपा काढण्यासाठी तयार राहील। यावेळी चांगला चेंडू हवेत आहे, चांगले प्रयत्न केले परंतु प्रयत्न या ठिकाणी अपुरे पडलाय। एक धाव या ठिकाणी मिळेल या संघासाठी। प्रतीक चिपळेकर हा गोलंदाज आपण पाहतोय। 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सीमारेषेवर तैनात असतील, सर्कलचे निर्बंध या ठिकाणी असतील, आणि यावेळेस एक बॅटल युद्ध पाहायला मिळेल गोलंदाजामध्ये आणि फलंदाजामध्ये। आणि बारक्याची बॅट या ठिकाणी जर कडाडली तर तमाम प्रेक्षकांची मनं देखील जिंकून जाऊ शकते, इतकी ताकद या फलंदाजामध्ये आहे। यावेळेस शफल झाला, खेळाडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला, वाईट चेंडूचा इशारा आला, अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल। मागच्या सामन्यामध्ये पराभव जरी झाला असला तरी निश्चितपणे संकटही, वादळही माणसाच्या आयुष्यामध्ये येत राहतात आणि ती येऊन निघून जातात, परंतु संकटांवर चालणारी माणसंच इतिहास घडवतात। ध्येयपूर्ती, स्वप्नपूर्ती करायची असेल तर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठाही करावी लागते, आणि आता यावेळेस मात्र प्रयत्न करावे लागतील बारक्याला। यावेळेस काय स्लॉक स्वीप मारलाय, चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, सीमा पार, चौकार। एक संधी बारक्या कांबळे याची गेली आहे। पहिल्या चेंडूवर जर षटकार मारला असता तर 200 रुपयाचं पारितोषिक होतं, पण बक्षीस या ठिकाणी परत एकदा फिरवलं जाते भाऊजी यांच्या वतीनं। या चेंडूवर जर षटकार मारला
तर परत एकदा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आमच्या खिशामध्ये असलेले पैसे आम्हाला संपवायचे आहेतच या खेळाडूंच्या पुढे. हा आत्मविश्वास या ठिकाणी पाठबळ देण्याचं कार्य आमचे तमाम मान्यवर करतायत, त्यांचं देखील खूप खूप आभार आहे. कारण केजन म्हटली तर 3 गावातली राजकीय मंडळी आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, क्रीडा क्षेत्रातील कलाकार आहेत, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी आहे आणि त्याही या गावाला आध्यात्मिक परंपरा खूप मोठी आहे आणि म्हणून आध्यात्मिक क्षेत्रातील जी माणसं या ठिकाणी येत आहेत ती देखील या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपण पाहतोय साम्राज्य पसरलंय संपत्तीचं. या तिन्ही गावांच्या आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत आणि ते साम्राज्य विकास कुठंतरी आपल्याला खुणावतोय आणि त्यातला हा क्रिकेटचा आनंद आपण घेतोय. पुढचा चेंडू यावेळेस चपळ झाला, परंतु काय गोलंदाजी होते तर अर्थातच दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक संपल्याचा अजूनही या ठिकाणी ठाव ठिकाणा लागत नाही, कारण तब्बल 3 चेंडू या षटकामध्ये वाईट टाकलेत या गोलंदाजानं. अतिशय चांगलं क्रिकेट बारक्या कांबळे या फलंदाजाला पाहतोय आपण. जबरदस्त स्टान्स, यावेळेस त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळेस गोलंदाजानं फसवलंय. यावेळेस फलंदाजाला चकवा दिलाय. अतिशय चांगला क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतो. अजूनही अंक तालिकेमध्ये कुठला संघ आज टॉप मध्ये जाईल, उद्या येणारा कुठले संघ टॉप मध्ये असतील याचं चित्र देखील स्पष्ट होणार आहे. यावेळेस या षटकातला चौथा चेंडू वाईड, अनियंत्रित अशुद्ध गोलंदाजी आपण पाहू शकतोय. गोलंदाजीचा स्टान्स बघला तर गती अतिशय चांगली आहे, परंतु ज्या वेळेस हातातून चेंडू रिलीज केला जातोय त्यावेळेस मात्र त्याचा टप्पा, त्याची लाईन आणि लेंथ उत्तमरित्या आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी आता सुधार करावा लागेल गोलंदाजाला. यावेळेस या षटकातला 5वा चेंडू वाईड. काय बॅटल आहे, कारण फलंदाजाला मोठा फटका मारू दिला जात नाहीये, परंतु त्याचं कारण काय आहे तर फलंदाजाची फुटवर्क पाहून अतिरिक्त बाहेर टाकणारे हे चेंडू. 5 सलग चेंडू या ठिकाणी या षटकामध्ये वाईड झालेत. यापूर्वीही या 2 खेळाडूंमध्ये घमासान युद्ध केजीएन मध्ये झालं, परंतु त्याचं समीकरण या ठिकाणी सांगितलं जाणार नाहीये, कारण आपण पाहतोय 16 धावा धावपटलावर लागलेल्या आहेत. मॅन्ड्रेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल आणि या षटकामध्ये काही निर्बंध असल्या कारणास्तव 2 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात आहेत. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदल केला जाईल. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू दिला, बिडकावून पकडला जाईल का? बारक्या कांबळे या खेळाडूचा विकेट अंतक्षणाला यावेळेस काढला गेलाय. थँक्यू. अपयश अपयश आणि अपयश. आज केवळ बारक्या कांबळ्याला अपयशाचा सामना करावा लागतोय. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये अपयश आलं, संघ पराभूत झाला. या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये अपयश आलं, परंतु अजूनही संघ या ठिकाणी जिवंतपणा दाखवू शकतोय. आपला एक मोहरा बाद झाला, परंतु उर्वरित 10 खेळाडूंना या ठिकाणी आता जबाबदारी घ्यावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल. आपल्या या प्रतियोगितेतील अस्तित्व टिकवायचं असेल तर या ठिकाणी या सामन्यातून 2 अंक त्यांना काढावे लागतीलच. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, कारण असं म्हणतात की फांदीवर बसलेल्या पक्षाचा आत्मविश्वास त्याच्या फांदीवर नसतो तर पंखांवर असतो. यावेळेस या खेळाडूंना त्यांचा आत्मविश्वास स्वतःच्या मनगटांवर दाखवावा लागेल. तो दमखम, ते सामर्थ्य आणि त्या सामर्थ्याचं दर्शन देखील या खेळाडूंना घडवावं लागेल. गोलंदाजीमध्ये बदल होईल. पहिलं षटक संपल्याचा निर्वाळा दिलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतो 1 बाद 16 धावा, ज्यामध्ये 5 वाईड आले. अंतक्षणाला वाईडनं ही करामत करून दाखवली. शेवटच्या चेंडूवर, लोवर फुलटा चेंडूवर बारक्या कांबळे हा फलंदाज बाद झालाय. म्हणूनच क्रिकेटमध्ये भविष्यामध्ये आपण काय करतो, वर्तमान स्थितीमध्ये काय असतं आणि भूतकाळामध्ये केलेल्या खेळांचा काही उपयोग नसतो मित्रांनो. भूतकाळ हे आपला पास्ट आहे, त्यामध्ये तुम्ही केलेले विक्रम वर्तमान काळामध्ये उपयोगात पडत नाहीत. यावेळेस चांगला चेंडू स्ट्रेट टू द बॉलर. यावेळेस थोडासा फंबल झाला खेळाडू, मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
मात्र अजूनही यावेळेस चेंडू पकडला जात नाही. या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं एकूण धावा आपण पाहतोय. 18 धावा धावपटलावर लागल्या जात आहेत. तब्बल 6 पॅव्हिलियन कक्ष आणि एक मोठं व्यासपीठ या स्पर्धेचं खास आकर्षण. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 4 कॉमेंटेटरचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला. उद्याच्या दिवसामध्ये अनेक समालोचक येतील. परवाच्या दिवसामध्ये आमचे गुरु या मैदानावर ज्यांच्या आवाजामधून इतिहासाची पानं उलगडली जातील. कारण दिवसही फार मोठा आहे. 19 फेब्रुवारी जगातील सर्वोत्तम राजाचा दिवस. यावेळेस लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेलाय. काय जबरदस्त कॅच पकडलाय. अप्रतिम अद्वितीय कॅच. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, दादा देखे तो मास, मम्मा मास, फिर से बोलो. मयूर चिमणे या खेळाडूंना अतिशय चांगला जजमेंट आपल्याला पाहायला मिळाला. आणि जजमेंट आपल्या संघाला विकेट देखील देऊन गेला. षटक क्रमांक 2 यावेळेस सुरू असेल. आदरणीय श्री गुणवंतजी गोवारी यांना विनंती राहील की आपला मोबाईल कमेंट्री बॉक्स मध्ये आहे तर आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. शेवटचा सामना असेल आजच्या दिवसामध्ये. निधी 11 आदरणीय श्री दत्त क्लब संदेश भगत आणि मास्टर सूर्या 11 अतुल पाटील यांचा शेवटचा सामना असेल तर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. आडव्या हातानं या ठिकाणी स्लॉप स्क्विप केलाय. यावेळेस काय घडलं तर पकडला गेला. फलंदाज बाद होऊन परतणार. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी चौमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे. जगात भारी 19 फेब्रुवारी झाले तर बहु होतील बहु परंतु जाणता राजा एकची झाला छत्रपती शिवराय माझा. आणि म्हणून राजांना या ठिकाणी त्रिवार वंदन आहे. आजच्या या KGN प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्यामुळे आज आपण अभिमानानं आणि स्वाभिमानानं जगतोय. केवळ ती किमया नव्हती. 380 वर्षापूर्वीचं स्वर्ण अक्षरांमधून लिहून ठेवावं इतकं तेजस्वी इतिहास या मराठ्यांच्या मातीमध्ये घडलं. मित्रांनो चांगली गोलंदाजी पाहतोय. दरम्यान गोलंदाज तयार. लोवर फुलटॉस चेंडू टाकलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडू मग मोठ्या घडामोडी घडतायत परंतु तद देखील अजूनही सामना कुठपर्यंत जाईल हे आपण सांगू शकत नाहीये. या संघाची भिंत अर्थात ज्याच्यावर खूप मोठी जबाबदारी होती तो बारक्या कांबळे स्वतःच्या कर्णधार पदाची जी नेतृत्व करताना जिम्मेदारी होती तो पूर्ण करू शकला नाहीये. परंतु उर्वरित खेळाडूंवर खूप मोठी भिस्त असेल. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आदरणीय श्री गुणवंत गोवारी यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. आपले कॉल्स फोनवर येत आहेत. यावेळेस कट केलाय चेंडू थर्ड मॅन रिझनच्या दिशेनं. रवी गोवारी यांच्यासाठी लगातार 2 षटकार. संतोषजी भगत यांच्या वतीनं 2500 रुपयांचं बक्षीस आलाय. यावेळेस इनसाइड आउट खेळून काढलाय. काय फटकाय. कॉपी बुक स्टाईल चेंडू गेला सीमा पार. चौकार. दुसरं षटक संपल्याचा निर्वाळा या ठिकाणी दिलाय. आपण पाहतोय धावसंख्या 12 चेंडूनंतर सर्कलचे निर्बंध या ठिकाणी हटवले जातील. धावसंख्या आहे 12च्या सरासरीनं 24 धावा. 5 षटकांचा खेळ असेल. 5 षटकानंतर आपल्याला किती मोठा धावांचं आव्हान या ठिकाणी उभं करतोय ते चित्र देखील स्पष्ट होणार आहे.
आपण पाहतोय KGN प्रीमियर लीग 2021 हे शानदार पर्व. सकाळच्या सत्रामध्ये तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सामन्याचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि डोळे दिपवणारे ते क्षण या ठिकाणी होते. कारण KGN 3 गावांची ही प्रीमियर लीग होत असताना नमन केलं त्या माझ्या गणपती बाप्पांना, नमन होतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि नमन होते रायगडचे शिल्पकार अर्थातच 1984च्या शेतकरी लढ्यातील कणखर नेतृत्व ज्यांच्या कल्पनेतून साकारलं आणि आज आपल्या रायगडमध्ये जो काही विकास होऊ पाहतो त्याचे सर्वांचे शिल्पकार अर्थातच दिवंगत दिवा पाटील साहेब यांच्या पुतल्यास देखील अभिवादन केलं गेलं. ही माती आहे शौर्याची, अभिमानाची, स्वाभिमानाची. कारण रायगडच्या मातीला खूप मोठा इतिहास आहे आणि म्हणूनच इतिहास या ठिकाणी सांगावासा वाटतो. जोपर्यंत आपण इतिहास आपल्या तरुण पिढीपर्यंत मांडत नाही तोपर्यंत तो इतिहास तरुण पिढीला समजत नाही. असंच काहीसं 380 वर्षापूर्वीचा इतिहास चुकीचा लिहिलाय की बरोबर लिहिलाय. आज ही 380 वर्षानंतर राजांच्या चरित्रावर कुठंतरी बोट ठेवण्याचा प्रयत्न कुठल्या तरी एका समाजाच्या गटापर्यंत केला जातो आणि म्हणूनच हा इतिहास सांगणं फार गरजेचं आहे. इतिहासातून आपल्याला प्रेरणा मिळते, इतिहासातून आपल्याला मार्गदर्शन मिळतं. परंतु याही पलीकडे शिंदे सर जर सांगायचं झालं तर माणसाने पुस्तकं वाचल्याने ज्ञान प्राप्त होतं, मार्गदर्शन मिळतं, परंतु अनुभव तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवत असतो आणि यावेळेस अनुभवाविरुद्ध या गोलंदाज पाहतोय. पहिला चेंडू 1 धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. 25 धावा धावफलकावर सदल्या जात आहेत. अतिशय चांगलं संयोजन, नियोजन, प्रत्येक संघासाठी उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं पोशाख या स्पर्धेचं खास आकर्षण. आज मागच्या वर्षी जी मैदानं आपल्यासाठी मोकळी होती ती आता मैदानं कुठंतरी काबीज केली आहे विकासाच्या नावाखाली आणि म्हणून मागच्या वर्षी प्रीमियर लीग हे कामोट्याच्या मैदानावर झाली, परंतु यावर्षी आपल्याला हे मैदान वापरावं लागतं. असंच काहीसं आपल्या समाजाबद्दल गावांबद्दल होऊ लागलंय. यावेळेस दांडी गोल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला परतावं लागेल माघारी. सैताचे सणाला आईता उदो उदो बोला. कराडी, आगरी, कोळी या समाजाची माय माऊली अर्थातच आपली एकविरा ही समाजाची ओळख आहे. आपला समाज एका वेगळ्या आवेशानं जगत आहे. समुद्र सपाटीपासून अगदी जवळ या समाजाची ओळख आजही जगापलीकडे जाऊन पोचली आहे आणि म्हणून आमची श्रीमंती आमच्या विचारांमध्ये आहे, आमची श्रीमंती आमच्या राहण्यामध्ये आहे, आमची श्रीमंती आमच्या संस्कृती आणि परंपरेमध्ये आहे. ही संस्कृती आणि परंपरा घेऊन जाण्याचं कार्य आजची तरुण पिढी देखील करते आणि ती करत राहिली तरच आपल्या समाजाचं अस्तित्व या ठिकाणी कुठंतरी टिकेल. नाहीतर या बिल्डिंगच्या जंगलामध्ये आपली गावं कुठंतरी भविष्यामध्ये हरवून जातील आणि आपला समाज देखील कुठंतरी विखुरला जाईल. त्यासाठी आपण एकत्रित येणं फार गरजेचं आहे आणि हे एकत्र येण्यासाठीच 3 गावांची एकजूट KGNच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. 4थं षटक, 3रं षटक, 3रं षटक मार्गस्थ होते. यावेळेस इनर एज लागलाय मात्र धाव मिळणार नाहीये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. जसजसा दिवस या ठिकाणी असताना चाललाय तशी रंजकता आणि रोमहर्षकता या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केलाय मात्र काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. मयूर चिमणेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आक्रमण होतं एकीकडे परंतु दुसऱ्या बाजूनं गोलंदाजीला आल्यानंतर गोलंदाज फलंदाजावर हवी होतोय. वार आणि त्यावर केला जाणारा हा पलटवार काय होणार. पलटवार दिला जातो यावेळेस डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. बिग 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 सिक्सर.
अतिशय चांगला फटका होता, फुलटॉस चेंडू आणि त्यावर प्राप्त झाल्या एकूण 6 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा धाव फलकावर सदल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. गोलंदाज तयार. ओव्हर पिच चेंडू सलामी दिली जाईल का यावेळेस पॅव्हलियन कक्षाला. जबरदस्त हिट आणि प्राप्त झाल्या 6 धावा. सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी महाराष्ट्राची शान. बंटी कोंडिलकर कडाडला या मैदानावर. विजेच्या तारेप्रमाणे धावसंख्या आपण पाहतोय या षटकाराच्या सहाय्यानं 37 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आणि आपण पाहतोय पॅव्हलियन कक्षाच्या या 6 पॅव्हलियन मध्ये एक वर्ग असा आहे त्या ठिकाणी या सामन्यांचा मनमुराद आनंद घेतोय आणि या सामन्यामध्ये एन्जॉय करताना पाहतोय. थोडीशी चर्चा मैदानावर आपण पाहू शकतो. चर्चा फार महत्वाची असते. चर्चा होते संसदेमध्ये, चर्चा होते विधानसभेमध्ये, चर्चा होते गावामध्ये, चर्चा असते समाजामध्ये. काय घडतं या चर्चेमधून तर मोठ्या मोठ्या प्रश्नांना ज्यातून उत्तरं सापडतात ती अशी चर्चा. कुठे थांबवायचे आता फलंदाजांना, कसा अंकुश लावावा याचं समीकरण, याची रणनीती, याची प्लॅनिंग करताना आपण पाहतोय कर्णधारा समवेत तब्बल 11 खेळाडू. 3 षटकं संपल्याचा निर्वाळा दिलाय आणि धावसंख्या आहे 37 धावा. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. धावा जर उंचावल्या, त्यांना जर गती प्राप्त झाली तर निश्चितपणे कठीण होऊन जाईल उत्तरार्धामध्ये गोलंदाजी करणाऱ्या या संघाला. आपण पाहतोय अतिशय महत्वाचा सामना. प्रणाल वॉरियर्स विपक्ष किंग ऑफ कामोटे. एकीकडे असतील रवी कडू तर दुसऱ्या बाजूला असतील कामोट्याचा स्टार खेळाडू, अर्थातच रायगडमध्ये नामवंत खेळाडूंच्या लिस्टमध्ये ज्याची गणना केली जाते अशा बारका कांबळे. एक वेगळा अनुभव घेऊन रवी कडू मैदानामध्ये असतील. अनुभवापेक्षा या जीवनामध्ये श्रेष्ठ असं काही नाही. मी सुरुवातीला सांगितलं की पुस्तकी ज्ञान तुम्हाला अज्ञानापासून दूर करू शकतो, पुस्तकी ज्ञान तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, परंतु चुकातून आलेल्या, तुमच्या अपयशातून आलेल्या तुमच्या अनुभवातून तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचता येतं. आणि जितकी मोठी ध्येय, जितकी मोठी स्वप्न, प्रयत्न देखील माणसाची तितकी मोठी असणे फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच अनुभवाविरुद्ध या ठिकाणी रायझिंग स्टार हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. रवी कडू हा खेळाडू सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. गोलंदाज येणार सर्वेश पाटील यांच्या हातामध्ये गोलंदाजी दिली आहे. थोडीशी चर्चा झाली, 4थं षटक कोणाकडे द्यावं, तर मग सर्वेश या गोलंदाजाची निवड केली. आपण क्षेत्ररक्षण पाहू शकतोय, अगदी वेगळ्या पद्धतीने सजवलंय. यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईन वरून जाणारा हा चेंडू थोडासा शंकेच्या आशेनं पाहिलं पंचांकडे, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अजूनही 11 चेंडूंचा या सामन्यामध्ये खेळ असेल आणि काय घडेल, या सामन्यातून किती धावा प्राप्त होतील हे देखील पाहायला मिळेल. स्टेप आउट झाला फलंदाज, मोठा फटका आहे, परंतु एलिव्हेशन कमी पडते, उंची जास्त, लांबी कमी, आणि यावेळेस फलंदाजाला पकडलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. राजांचा राजा माझा शिवदेवाचा अवतार, राजांचा राजा माझा शिवदेवाचा अवतार. 380 वर्षापूर्वी राजांच्या मुद्रा या मराठ्याच्या मातीमध्ये उमटल्या आणि कविभूषण यानं सुंदर वाक्य राजांच्या मुद्रेसाठी लिहिलं. प्रतिपदचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता, शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. अहो, प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेनं वाढतो आणि पौर्णिमेला वंदनीय होतो, तसेच शहाजी पुत्र शिवरायांची मुद्रा अख्ख्या विश्वाला वंदनीय आहे. ही मुद्रा सांगते. यावेळेस मुद्रा उमटवण्याचा प्रयत्न केला जातोय. किती धावांची मुद्रा असेल तर देऊन गेली 6 धावा.
चातुरी ग अग हरी हरी ग थँक्यू. आजच्या दिवसातील ही तिसरी षटकारांची हॅट्रिक या बॅटमधून पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त खेळाडू बंटी कोंडिलकर गोलंदाजीवर वार करतोय. पुढचा चेंडू ओव्हर पिच चेंडू मात्र लांबून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉलच्या खोलीपर्यंत पोहोचला नाहीये तर देखील या ठिकाणी प्रयत्न मोठा होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर 43 धावा. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. या पूर्वार्धातील पहिला डाव पहिला अंक नाटकाचा सुरू आहे. क्लायमॅक्स कसा असेल ते देखील पाहायला मिळेल. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न केलाय. गॅप सिलेक्शन नाही. एकच धाव मिळेल. पॉइंट रिझन मध्ये फील्ड केला जातोय चेंडू हलक्या हातानं. 44 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. चांगली क्रिकेटची स्पर्धा आणि आकर्षक चषकांवर कोणते संघ ते 2 असतील ज्यामध्ये एक चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस शफल झाला खेळाडू परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा वाईट चेंडूचा इशारा दिला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय 45 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. शेवटचं अस्त्र असेल या षटकातील. यावेळेस ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. षटकार लागल्यानंतर नियंत्रण आणि आपल्या हातावरचा ताबा हा गोलंदाज सोडतोय. अतिशय कमी वयाचा हा गोलंदाज आपण पाहू शकतोय. सर्वेश पाटील. थोडंसं कानमंत्र दिलं जाईल गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीनं कमबॅक करावं लागतं माणसाला. जीवनामध्ये बऱ्याचशा संध्या आपल्याला प्राप्त होतात परंतु संधीचं सोनं करणारी माणसं फार कमी असतात. यावेळी संधी आहे या खेळाडूला. काय कट केलाय परंतु हत्तामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. या एका धाब्यानं धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकं या ठिकाणी. पहा गुणलेखकाच्या गुणफलकावर चेंडूंची रचना अशी आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू विकेट, तर पहिला चेंडू या ठिकाणी तब्बल 2 वाईड या षटकामध्ये पडले आहेत. 3 पडले आहेत. तर चला चुका या माणसाकडून होतात ती चूक आपण स्वीकारूया आणि आपल्या पदरामध्ये पाडून घेऊया. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न स्ट्राईक ठेवली आहे बंटी कोंडिलकर. काय माइंड गेम खेळतोय. ठाऊक आहे माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक हवेच्या विरुद्ध षटक येणार आहे आणि ती स्ट्राईक आपल्या बाजूने राहणं फार गरजेचे आहे आणि म्हणूनच शेवटचा चेंडू शॉट असताना देखील त्यावर एकच धाव बंटी कोंडिलकर या फलंदाजानं काढून घेतली आहे. आता खरी कसब असेल कसरत असेल गोलंदाजाची. हवेची दिशा जर पाहिली तर उजव्या हाताच्या फलंदाजाला साजेसं असं मैदान आणि सद्य स्थितीमध्ये हवेची गती देखील त्याच पद्धतीने आपण पाहू शकतोय. तर स्लॉक षटक कोणाच्या हातामध्ये येईल कारण शेवटचं षटक गोलंदाजाचं क्रिकेटमध्ये असं म्हणतात की काटेरी मुकुट आहे. ते काटेरी मुकुट घेऊन त्याला यावं लागेल. मग डाव पहिला असू दे किंवा डाव दुसरा असू दे शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागते. ती हाणामारी या वेळेस बंटी कोंडिलकर हा करेल का. चला श्री दत्त क्लब संदेश भगत आणि मास्टर सूर्या 11 अतुल पाटील यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचं आहे. नाणेफेकीसाठी आमच्या समवेत जोडतील भाऊ म्हात्रे सर ज्यांच्या आवाजातून या ठिकाणी टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये. दोन्ही संघांना विनंती आहे चला वेळ दौडू नका. लगेचच आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यायचं आहे. शेवटचं षटक रवी कडू. यावेळेस काय चेंडू टाकला. एक जबरदस्त फटका हेलिकॉप्टर उडवला परंतु टेक ऑफ झाला. परंतु आपल्या
लाईनच्या बाहेर आणू शकला नाही हा पटका. बंटी कोंडिलकर बॅक टू द पॅव्हिलियन. लई दिवसाच होत मनान, लई दिवसाच होत मनान, आज दिवस उगवला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. कलयुगी अवतार 20व्या शतकामध्ये कलियुगामध्ये साईबाबांनी निवड केली माझ्या महाराष्ट्राच्या मातीची, ज्या ठिकाणी अनेक संत जन्मास आले, ज्या संतांनी या ठिकाणी लिहून ठेवलं की वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता मनी श्रद्धा सबोरी, न परमार्थ साधेतील बरी. आणि म्हणून या प्रतियोगितेमध्ये कुठेही वाद उमटणार नाही ही अपेक्षा राहील. विपुल पाटील यांनी जर षटकार मारला तर अतुल पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस असेल. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, स्ट्राईक रोटेट करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय, परंतु पहा हा आहे मोह, ज्याला म्हणतो आपण क्रिकेटच्या पटलावर तू तू मै मै मध्ये. यावेळेस आणखी एक फलंदाज बाद. फलंदाजानं जर षटकार मारला तर अतुल पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस असेल. पाहूया षटकार मारला जातोय का. षटकार मारणं बक्षिसापेक्षा संघाला फार गरजेचं आहे, कारण धावसंख्या कमी आहे. यावेळेस पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेला टाकलाय. अगदी मंचक फुलून गेलं या फलंदाजाची फलंदाजी पाहण्यासाठी, पण काय षटकार मारेल की नाही मारेल हा संभ्रम अजूनही मनामध्ये आहे. अंडर 24 मध्ये षटकार मारलाय मित्रांनो या मैदानावर. पाहूया आडवी बॅट, आणि यावेळेस मात्र फलंदाजाला बघा बादही केलं जात नाहीये. फलंदाजानं ज्या पद्धतीनं बॅट फिरवली असं आठवलं की स्वच्छ भारत अभियान. झाडू लावला विकेटला, परंतु पाहूया मदमस्त हत्ती ताकद आहे, आणि यावेळेस टायमिंग परत एकदा चुकलाय. डायरेक्ट हिट केलं जातं. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते का. निश्चित 1 धाव मिळणार आहे. ताकदी पुढे युक्ती ही श्रेष्ठ आहे. या खेळाडूला देखील 1000 रुपयाचं बक्षीस असेल, 500 रुपयाचं बक्षीस असेल. जास्त प्रेम नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजावर आहे. पाहूया मारतोय का. यावेळेस मात्र टायमिंग चुकलंय. 1 धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय. धावचित होण्याची संधी असेल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. तर आपण पाहतोय मित्रांनो KGN कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2021 4 दिवसाची ही प्रतियोगिता. या मैदानावर खास आकर्षण वेगवेगळे ड्रेस कोड मध्ये असलेले हे खेळाडू. आदरणीय श्री चांगदेव साहेब गोवारी यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, तर दोन्ही संघांना विनंती राहील आपण लाईनअप करूनच आत बाहेर व्हायचं आहे. चांगदेव गोवारी आपल्या काळातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगदेव गोवारी यांना आपल्या संघाची धुरा सांभाळली. आज मात्र या सामन्यामध्ये स्पर्धेचा एक हिस्सा म्हणून, एक घटक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हातानं नाणेफेकी केलं जात आहे. टोटल धावा आपण पाहतोय 51 धावा, 52 धावांचं लक्ष असेल. तर चलतोय प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आपण आवाज ऐकूया भाऊ म्हात्रे सरांचा. नक्कीच अतिश सर आपण पाहिलं तर नाणेफेक झाली. चांगदेव गोवारी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं गेलं, आणि नाणेफेक कोण मागणार याच्यामध्ये दोघांमध्ये लीग लागली होती. अतुल पाटील सांगतो मी मागणार, संदेश भगत सांगतो मी मागणार, परंतु अतुल पाटीलला चान्स मिळाली. त्यांनी टेल बोलला आणि हेड आलं, परंतु नाणेफेक जिंकले संदेश भगतनं. संदेश भगत खूप खूप अभिनंदन तुझं. तर एक
आपण देखील हरलात एक सामना, अतुल पाटील तुम्ही देखील हरलात, परंतु आता काय रणनीती असेल दोघांची? कारण नाणेफेक जिंकल्यानंतर संदेश काय आहे तुझं मत असेल? आम्ही आता क्षेत्ररक्षण करणार आहोत. मगाशी आम्ही फिल्डिंग मुलंच हरलो कारण आमचा कोंबडी पकडायचा जो कार्यक्रम होता तो झालाच नव्हता. आता आम्ही तो ठरवून आलेलो आहे. आणि आता क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? पाटील तसा पण अनफिट आहे, बोला 40-45 भरपूर झालं. परंतु अतुल पाटीलला विसरून चालणं, 65 धावांचा पाठलाग करत असता एक धावेने अक्षरशः हारलाय. अतुल पाटीलला विसरून जाणं, इंजुर्ड होऊन सुद्धा देखील परत मैदानामध्ये आला होता आणि आता मात्र सेट झालाय. आता काय म्हणशील त्याच्याबद्दल? आम्ही पण 70 मारून हारलो आहोत. तर नक्कीच आता मात्र कोंबड्या पकडायचे तुमचे दिवस गेलेले आहेत. आता तुम्हाला बॉल पकडायचे आहेत. संदेश, अतुल नाणेफेक हारलात परंतु फलंदाजी वाटेला आले. 65 धावांचा पाठलाग करत असता एक धावेने अक्षरशः हारलात परेशच्या संघासमोर. परंतु आता किती धावांचा बदल माराल? सध्या का बोलत नाही, बोललो म्हणून हरलो. ही होती ओपिनियन दोन्ही खेळाडूंची, दोन्ही संघनायकांची. एक तर सांगतो मी आम्ही कोंबड्या पकडत होतो आणि दुसरं सांगतो आम्ही आता काय बोलणारच नाही. बोलल्यानंतर आमची वाचा वेगळी होते. तर जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये, आमचे बदल होईल. आमचे परम मित्र या कामोडे गावचे भूषण सुशांत पाटील यांच्याकडून आपण उत्तरार्धाखल टिप आणि टॅप उत्तर देताना कसं फलंदाजी होते आणि कशी गोलंदाजी होते हे ऐकूया. आतिश पाटील, तुमचं देखील खूप खूप कौतुक करावं लागेल, कारण सुशांत पाटीलच्या प्रेमाखातीर आणि आमच्या कामोठ्या जुई नौपाड्याच्या या आमच्या सर्व क्रिकेट खेळाडूंच्या विनंतीला मान देऊन आपण इथं उपस्थित झालात आणि तुमच्या शुद्ध वाणीतून आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. तर यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं या केजनच्या धमाक्याच्या निमित्तानं खूप खूप आभार व्यक्त करतो. इथे उपस्थित सर्व मान्यवरांचा खूप खूप आभार. व्यासपीठावर सर्व मान्यवर पाहतोय आणि आजूबाजूला जे मान्यवर बसले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने दानशूरपणा दाखवलाय त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया मॅचकडे. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आणि शेवटची मॅच असेल ती अतुल पाटील वर्सेस संदेश भगत. ओव्हर टू सुशांत पाटील. तर टॉस जिंकला इथे संदेश भगतनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद भाऊ म्हात्रे. तर अतिथी कक्षामध्ये विराजमान आपण एका इनिंगसाठी त्यांचा आवाज ऐकलात, सुरेशजी शिंदे. तर मी विकास गोवारी यांना विनंती करतोय की सुरेशजी शिंदे यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती सुरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून रेखाटली गेली 51 धावा. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रणाल वॉरियर्सला आमंत्रित केलंय किंग ऑफ कामोठी संघानं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, बंटी कोंडिलकर मैदानातून गेल्यानंतर धावसंख्येचा तो वेग होता तो थांबला. तदनंतर 51 धावसंख्या उभारून 52 धावांचा पाठलाग 5 षटकांमध्ये अतिशय जबरदस्त पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती मयूर चिमणे, एक उजव्या हाताचा फलंदाज, आणि नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय अमर पाटील, डावखुरी हाताचा फलंदाज. गोलंदाज आपण पाहतोय बारक्या कांबळे स्वतः हातामध्ये चेंडू घेतोय. 52 धावांचा पाठलाग करत असताना इथे चुरशीची लढत पाहायला मिळेल, कारण प्रत्येक संघ 4 मॅचेस या प्रीमियर लीगमध्ये खेळतोय, ज्यामध्ये जास्तीत जास्त मॅचेस तुम्हाला जिंकायच्या असतील तदनंतरच तुम्हाला मेगा फायनलच्या त्या झोनमध्ये प्रवेश दिला जाईल. इथे पहा, पहिला चेंडू 52 धावांचा पाठलाग करत असताना दुसरी इनिंग स्टार्ट. बारक्या कांबळे हा चेंडू सोडणार नाहीये, ना मुन्ना ना डीजे. पहा, अकाउंट ओपन झालंय, ATMचं पिनकोड सांगण्यात आलंय, पासवर्ड सांगण्यात आलंय. प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक जगन्नाथ कडू यांच्याकडून कोणत्याही खेळाडूसाठी या इनिंगमध्ये. पहिला पारितोषिक कमावलाय. हा चेंडू हलकासा पुश केला आहे, चेंडू जातोय